लक्ष असेल, प्रत्येक कार्यकर्ता किती जनतेसाठी चांगलं काम करेल त्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि येणारा काळ वसई विरारमध्ये जनतेने ज्या पद्धतीने लोकसभेपासून विधानसभेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद दिला आहे, माझा पूर्ण विश्वास आहे तसाच आशीर्वाद आत्ता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमताने देतील. कारण की जनतेची इच्छा आहे की महापौर बसावा तो महायुतीचा बसावा. काय म्हणाल, इकडे आज तुमची प्रभारी म्हणून नेमणूक केलेली आहे. 2 दिग्गज आमदार असताना 2 दिग्गज आमदार आणि मी एक छोटा कार्यकर्ता, म्हणजे 2 दिग्गजांच्या आमदाराच्या मध्ये मी एक सँडविच, आणि ते दोन्ही मला प्रेमाने दाबून व्यवस्थित काम करतात. ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. काय म्हणाल की कालचं जे इन्सिडेंट झालं, एक उमेदवाराला 2 एबी फॉर्म देण्यात आले होते. एकीकडे स्नेहा दुबे पंडित यांचं कार्यकर्ता होता. कोणताही कार्यकर्ता दुखावला असेल ते मी मनापासून त्या कार्यकर्त्याला माफी मागते. कधी कधी अशा गोष्टी होत असतात, त्याच्यावरून पक्षाची निष्ठा तो कार्यकर्ता सोडत नाही. हीच ताकद भारतीय जनता पार्टीची आहे. आणि नाही, मी त्या प्रश्नाचं उत्तर देते. त्यामुळे तो कार्यकर्ता माझा युवा मोर्चाचा जुना कार्यकर्ता आहे आणि भेटूनच त्याला बरं वाटलं. तर माझ्यासाठी याच्यात इतके लोक लढत आहेत जे माझ्यावर 20 वर्षापूर्वी युवा मोर्चात काम करत होते. त्यामुळे माझ्यासाठी हा नवीन जागा नाही आहे. हा जागा थोडीशी नवीन असेल कारण की इथे मला कधी प्रभार मिळाला नाही. पण शेवटी आपलेच महाराष्ट्राचे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे या निवडणुकीत गटबाजी असं झाल्याचं वाटतंय का? मला असं आत्ता तरी कोणी मला दाखवत नाही आहे, म्हणजे नक्कीच नसेल. पण मला माहिती आहे समोरमध्ये गटबाजीमध्ये कोणी कोणाला हात दाखवते, कोणी कोणावर शिट्टी मारते. अजून ते गट आपले आपले वेगळे होत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि आमची महायुती, श्रमजीवी संघटना असेल, अग्रिसेना असेल, फार ताकदीने एकत्र जनतेसाठी लढतो. जनता खूप प्रेम देईल. 16 तारखेपर्यंत आपण तळ ठोकणार. मला तळ ठोकायची गरज नाही ना, तह करायची गरज आहे. इथे असलेले नेते अत्यंत सक्षम आहेत. जिथे मला ते घेऊन जातील तिथे मी जाईन आणि जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद करेन. आय एम जस्ट अ ब्रिज. मी फक्त पुलाचं काम करत आहे. मला इथे काही काम करायची गरज नाही, कारण की इकडचे आमदार, इकडचे खासदार हे जनतेच्या कामासाठी सदैव आहेत आणि ते जनतेत अत्यंत पॉप्युलर आहेत आणि जबरदस्त जायंट किलर्स आहेत. त्यामुळे माझी गरज नाही, मी माझी जायंट किलर ऑलरेडी आहे. त्यामुळे मला ती चिंता करायची गरज नाही आहे. मला चिंता एवढीच आहे की एवढी संख्येने लोक जे प्रेम करत आहेत ते फक्त मतातून पटापट परिवर्तित व्हावं आणि जे गुंड प्रवृत्ती जी सगळी इथे चालत होती ती पूर्णतः बंद व्हावी आणि जनतेसाठी, तो रस्ता असो, सडक हो, जमीन हो, सब कुछ हो, वो जनता के लिए हो, त्यासाठी काम करू. प्रबळ टक्कर कुणाबरोबर असा, कशी लढत असेल? प्रबळ टक्कर ही कोणावरच नसते. ही टक्कर फक्त आपल्याबरोबर असते आणि मी नेहमी असाच विचार करते, जेवढा कार्यकर्ता एकत्र राहील तेवढं चांगलं होईल. आणि मी जेवढ्या बैठकीत आता 2-3 तासापासून बसले, मला कार्यकर्त्यांमध्ये एक जबरदस्त उत्साह दिसतो. आज जेव्हा आम्ही भाषणे करत होतो, कार्यकर्ता उत्सुकतेने तयार आहे. 10 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ती अत्यंत उलटी परिस्थिती होणार आहे, कारण की जनतेनी आता हे ठरवलं आहे की राजा कोणी नसणार, जनताच राजा आहे. आणि ते विधानसभेत तुम्ही बघितलंच आहे. त्यामुळे मला वाटत नाही काही वेगळे निर्णय येतील. पण तरी पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती जनतेसाठी लढते, तर आम्ही जनतेच्या समोर हात जोडून त्यांच्या कामासाठी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचू. आपण बोललात की बहुजनची सिटी मी काढणार म्हणून. मला माहीत नाही कोणाची काय, बहुजन विकास आघाडी, मला माहीत नाही.